मीरा रोडमध्ये 11व्या मजल्यावरून बांधकामातील क्रेन कोसळून दुर्घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झालाय। जेपी नॉर्थ परिसरातील ही घटना असून यात एक जण गंभीर जखमी झालाय। दुसरीकडे 11व्या मजल्यावरून क्रेन पडल्याने खाली उभ्या असलेल्या वाहनाचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे बांधकामातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। आलो आहे, महापौर मॅडम आहे, आमचे उपमहापौरी आहे, चेअरमॅन आहे, नगरसेवक सुद्धा आहे। नक्कीच आता जाऊन मी तिकडेही भेट देणार आहे। हे पहिला मला माहीत नव्हतं की तिकडे हॉस्पिटलला या ठिकाणी आलो तर एकाचा उपचार चालू आहे, त्यालाही मी भेट देतो। इथे जे के आयरिस या बिल्डिंगमध्ये एक क्रेन पडलेली आहे। त्या क्रेनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि 8 ते 10 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक व्यक्ती ह्याच्यामध्ये जखमी पण आहे। जे जखमी आहे त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये पुढील तपास करत आहोत। त्यामध्ये जो कोणी रिस्पॉन्सिबल असेल त्याच्यावरती कायदेप्रमाणे जे काही कारवाई होईल ते होऊन जाईल। तर नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरेचा कारचा अपघात झालाय। मध्य प्रदेशातील हरदा रोडवर हा अपघात झालाय। नीलगाय समोर आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं। अपघातात कुणीही जीवितहानी झालेली नाही। तर नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरेंचा कारचा अपघात झालेला आहे। मध्य प्रदेशातील हरदा रोडवर हा अपघात झालाय। नीलगाय समोर आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळते। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। जळगावच्या जामनेरमध्ये 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। फतेहपूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेवणातून गुंगीचं औषध देऊन बंदुकीची भीती दाखवून अत्याचार करण्यात आले। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वर्षभरापासून अत्याचार सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचाही आरोप होतो। आज पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। तर मुंबईतील शिवाजीनगरमध्ये 1,500 रुपयांसाठी एकाची हत्या करण्यात आली। रियाज शेख या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले। उपचारादरम्यान रियाजचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झालाय। प्राथमिक तपासात आरोपी आणि मृत रियाज हे दोघेही मित्र असून त्यांच्यात कौटुंबिक कारणामुळे वाद झाल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीनं रियाजला 1,500 रुपये उपसने दिलेले होते। या प्रकरणात एकूण 3 आरोपींचा सहभाग असून तिघांनाही अटक करण्यात आली। तर ठाण्याच्या शहापूरमधील खरपत या गावात अज्ञात व्यक्तीकडून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। बारकू आलो निरगुडा याची हत्या करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून 4 संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे। मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मचा परवाना एफडीए कडून निलंबित करण्यात आलाय। गंभीर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटी आढळल्यानं हा परवाना निलंबित करण्यात आलाय। कंपनीच्या फसाई परवानाही निलंबित करण्यात आलाय। अनेक अन्नपदार्थांवर बेस्ट बिफोर यूज बाय डेट ऑफ एक्सपायरी यांसारखी अनिवार्य माहिती नसल्याची बाबही उघड झालेली आहे।